नमस्कार मित्रांनो. जर तुमचे वय 18 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तुमचे नाव अजूनपर्यंत मतदान यादीमध्ये समाविष्ट केलेलं नाही, तर मित्रांनो आपण ते आपलं नाव मतदार यादीमध्ये कसं लावायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपणाला ECI नेट असं सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर हे ॲप येईल. तर मित्रांनो, ते ॲप आपण ओपन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे, तर मला अपडेट ऑप्शन आलेलं आहे. मी ओपन करून घेतो. ओपन होत आहे. ओपन झाल्यानंतर मित्रांनो आपण ते पुढे प्रोसेस करणार आहोत. तर मित्रांनो, ओपन झालेलं आहे. तर ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. तर मित्रांनो, आपल्याला नवीन ॲप्लिकेशन करायचं आहे, तर वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण इथे कोणत्या भाषेतून फॉर्म भरू शकतो हे इथे दिलेलं आहे. तर आपण इंग्लिशमधूनही भरणार आहोत. तर मित्रांनो, तर खालती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म 6 हा फिल करायचा आहे. हा फॉर्म आपण ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावरती ज्यांचं वय आहे ते फक्त इथं भरू शकतात. तर मित्रांनो, आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन झालेला आहे. तर तुम्ही नवीन युजर असाल तर आपल्याला न्यू युजरवरती क्लिक करून इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला सेंड OTP करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर आम्हाला इथे यायचं आहे. इथे आपला मोबाईल नंबर टाकून सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आपल्याला परत एकदा वोटर रजिस्ट्रेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. न्यू वोटर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याला लेट स्टार्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक पेज ओपन होईल. जर तुम्ही पहिल्यांदा इथे नाव ॲड करत असाल तर आय एम फर्स्ट टाईम असं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नाहीतर तुम्ही ऑलरेडी ॲप्लाय केलेलं असेल तर आय हॅव वोटर आयडीवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आपल्यासमोर फॉर्म 6 ओपन झालेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला इथे आपला स्टेट चूज करायचं आहे. स्टेटमध्ये आपण महाराष्ट्र ॲड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला आपला कोणता जिल्हा आहे तो ॲड करायचा आहे. त्यानंतर तुमचं मतदारसंघ कोणता आहे ते इथं ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्यानंतर डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे, जन्माचा पुरावा म्हणून. तर ते इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, खालती 2 MB जे तुम्ही इथे सिलेक्ट केले ते डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथे क्लिक टू अपलोडवरती क्लिक करून इथं सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्ही जे तुमच्या जन्माचं प्रूफ म्हणून देणार आहे ते इथे अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपल्याला इथे तुमचा एक ID कार्ड साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला नेम टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मराठीमध्ये आपलं नाव येऊन जाईल. तर मित्रांनो, नेम टाकताना तुम्हाला तुमचं पहिलं नाव आणि तुमचं वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सरनेम टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आधार डिटेल्सही इथे टाकायचं आहे. तर मित्रांनो, वरती आधार नंबर टाकल्यानंतर जो आपल्यासमोर एक चेकबॉक्स दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं नाही. त्यानंतर मित्रांनो, आपल्याला खालती मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाईड झाला. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे ईमेल ID असेल तर तुम्ही ते टाकायचं आहे, नसेल तर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट पेजवरती आपल्याला रिलेशन टाईप इथं सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये कोणाचं नाव टाकणार आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. फादर, मदर किंवा पती, पत्नी कोणाचं टाकणार आहे ते इथं सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर त्यांचं इथं नाव टाकायचं आहे. ते नंतर इथं मराठीमध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला ही माहिती भरल्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे.
तर मित्रांनो, नेक्स्ट या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढचं पेज आहे, ते म्हणजे आपला ॲड्रेस. तर मित्रांनो, ते तुम्ही तुमचं हाऊसचं, बिल्डिंगचा, अपार्टमेंटचा नंबर फर्स्ट बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुमचा स्ट्रीट, एरिया, लोकॅलिटी कोणता आहे ते, किंवा रोड कोणता असेल ते इथे टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं पोस्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला पिनकोड पण एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा तहसील किंवा मंडळ सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ एक द्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही तुमचं वॉटर कनेक्शन बिल देऊ शकता, इलेक्ट्रिसिटीचं वीज बिल देऊ शकता, किंवा गॅस कनेक्शनचं बिल देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, तुमचं बँकेचं पासबुक देऊ शकता. तर अशा प्रकारे भरपूर ऑप्शन आहेत. तर ते तुम्ही यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. तर मी आधार कार्ड सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं त्या आधार कार्डाची एक सेल्फ अटेस्टेड कॉपी पण अपलोड करायची आहे. क्लिक टू अपलोडवरती क्लिक करून ते तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर खाली एक मेसेज आहे, डिटेल्स ऑफ माय फॅमिली मेंबर ऑलरेडी इन्क्लुडेड इन द इलेक्ट्रॉल रोल ॲट करंट ॲड्रेस विथ होम आय एम करंटली रिसाइड. म्हणजे जे तुम्ही रिलेशन दिलेलं आहे त्यांचं ऑलरेडी यादीमध्ये नाव असेल तर ते तुम्ही इथं कोणाचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट केलेल्या मेंबरचं इथे नाव ते टाकायचं आहे. जर तुमच्याकडे वोटर आय डी नंबर असेल तर तेही तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे लास्टच पेज आहे, ज्यामध्ये आपल्याला एक डिक्लेरेशन द्यायचं आहे. ते म्हणजे आय एम ए सिटिझन ऑफ इंडिया अँड प्लेस ऑफ माय बर्थ इज, तुमचं बर्थ प्लेसचं इथं एक स्टेटमेंट द्यायचं आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही या दिलेल्या ॲड्रेसवरती कधीपासून राहत आहात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्लेस ऑफ ॲप्लिकेशन टाकायचं आहे आणि डन या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, डन केल्यानंतर आपल्यासमोर एक प्रिव्ह्यूसाठी फॉर्म ओपन होईल. तर तो तुम्ही एकदा चेक करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला एक साईन करायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. तर मित्रांनो, आपण त्या पेजवरती आलेलो आहे. तर इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आधार लिंकला असेल, गेट ओ टी पीवरती क्लिक करून ओ टी पी आल्यानंतर तो इथे ओ टी पी टाकून एंट्रीवर अदर ओ टी पी इथे आपला ओ टी पी टाकून हा चेकबॉक्स क्लिक करून आपला फॉर्म इथून सबमिट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही जर अजून वोटर आय डीसाठी अप्लाय केला नसेल तर तुम्ही एकदम सरळ साध्या भाषेमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. धन्यवाद. ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला एक लास्टला ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज येऊन जाईल आणि त्यासोबत तुम्हाला एक रेफरन्स आय डीसुद्धा भेटून जाईल. धन्यवाद मित्रांनो.